तर काय म्हणता वणीकर, आज आपण आलेलो आपल्या वणीमधील सुप्रसिद्ध शाळा विवेकानंद विद्यालय वणी इथे। आज इथे येण्याचे कारण म्हणजे आज या विद्यालयात वस्तू कशा काम करतात या विषयावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले गेले आहेत। यात मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविध मॉडेल्स बनवले आहेत। तर चला जाणून घेऊया विद्यार्थ्यांमार्फत की त्यांनी कोणत्या विषयावर मॉडेल्स बनवलेले आहेत आणि ते काम कसे करतात। नमस्कार, मी तमन्ना महादे। आम्ही 9व्या अ च्या विद्यार्थिनी विवेकानंद विद्यालय वणी। आज आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे पोल्युशनसाठी। म्हणजे आता औद्योगिक क्षेत्र खूप वाढले आहे, त्याच्यामुळे पोल्युशन फार प्रमाणात होत आहे। त्याला कंट्रोल कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून करायचं त्याचं एक आम्ही उदाहरण म्हणून हा प्रोजेक्ट बनवला आहे। आम्ही एकीकडे पोल्युटेड म्हणजे आजकालची परिस्थिती असलेली फॅक्टरी दाखवली आहे, दुसरीकडे जी आमचं स्वप्न असलेली फॅक्टरी दाखवली आहे, म्हणजे जी फॅक्टरी आम्हाला बनवायची आहे अशी। आजकाल पोल्युशन खूप होते, जसे की कोळशाद्वारे हे खनिज आहे, त्याच्याद्वारे देखील आपण खूप सारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, त्याच्यामुळे देखील कोळशाच्या प्रदूषणासाठी बहुत ज़्यादा प्रदूषण होते। त्याला कंट्रोल कसं करायचं म्हणलं तर त्या जर का फॅक्टरीच्या अवतीभोवती सर्वत्र आपण जर का झाडे झुडपे लावले, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस जे आपण लहानपणापासून शिकलेलो आहे त्या प्रोसेसद्वारे फोटोसिंथेसिसद्वारे ते पोल्युशन कंट्रोलमध्ये होते। व सेकंड म्हणजे जे पाणी कंपनी जे पाणी यूज करते, मग ती केमिकल युक्त पाणी नदीत तसंच सोडलं जाते। त्याच्यावर एक केस पण आहे जी सर्व उद्योगांना यूज करायची असते, पण सर्व आजकाल ते यूज करत नाही। ते पण आम्ही इथे दाखवले की जर का आपण ते ATP नावाचे एक रूल असल्यासारखा आहे, तो जर का यूज केला तर जे असं कचरायुक्त पाणी बनत आहे ते पाणी बनणार नाही व शुद्ध असं पाणी असेल, ज्याच्यामुळे प्राण्यांना देखील इतरत्र भटकण्याची गरज पडणार नाही। प्राणी देखील इथलंच पाणी पितील, नाही तर प्राण्यांना इथे जर का खूप केमिकल युक्त पाणी मिळालं त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो, किंवा मृत्यूच्या भीतीने प्राणी शहराकडे येतील, ज्याच्यामुळे आपल्याला देखील हानी होऊ शकते। या छोट्या छोट्या गोष्टींद्वारे जर का आपण युजफुल केले या छोट्या छोट्या गोष्टींना, तर आपण कसं प्रदूषण रोखू शकतो व जी जुनी पृथ्वी होती तशी बनवू शकतो, हे आम्ही या प्रोजेक्टद्वारे दाखवलं आहे। इथे आहे सोलार पॅनल हीट घेत आहे आणि हीट घेऊन ते पूर्ण घरामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत आहे आणि ती इलेक्ट्रिसिटी इथेच एका ठिकाणी EV कार चार्जिंग स्टेशन मध्ये येत आहे। EV कार चार्जिंग स्टेशन म्हणजे न्यू डेव्हलपिंग साठी जे आता आपल्या इलेक्ट्रिक कार्स चालत आहे, इलेक्ट्रिक बाईक्स, त्यासाठी की इथे जर आपण कार लावली तर ती ऑटोमॅटिक चार्ज होणार आणि ते आपण यूज करणार। ही आहे पवनचक्की। ही पवनचक्की जे हायवेवर जे कार्स चालणार त्या कार्सच्या स्पीडने ती पवनचक्की फिरणार आणि त्या पवनचक्कीने हॉस्पिटलला खूपशी अशी एनर्जी मिळणार आणि त्यांची हेल्प होणार। आज आम्ही थर्मल पॉवर मॉडेलवर प्रोजेक्ट केलेला आहे। तर सगळ्यात पहिले कोलयार्ड आहे, म्हणजे कोलचा स्टॉक। कोलयार्ड म्हणजे हीट रिसोर्स म्हणजे जे कोळसा आहे त्यांना आग जळते आणि तिथं वॉटर बॉयलर आहे। वॉटर बॉयलरनं पाणी गरम होते आणि ते वाफर आहे ते स्टीम ते एअर ट्रान्सलेशनमध्ये येते, म्हणजे त्यांना एनर्जी हाय होते। एनर्जी हाय झाल्यावर हे टर्बाईन आहे। टर्बाईनचं काम आहे याच्यावर जे ब्लेड्स आहेत त्याच्यावर ते सरफेस एरिया राहते ते वाढून एनर्जी रिप्रोड्यूस होते। एनर्जी रिप्रोड्यूस झाल्यावर लॉंग पोलवर पॉवर ट्रान्समिशन होते आणि ते इलेक्ट्रिसिटी आपण छोट्या पोलमध्ये ट्रान्सफर करतो, ते आपल्या घरामध्ये येते आणि जे वाचलेली जे स्टीम राहते ते आपण कूलिंग मेथडमध्ये जातो, ते रियूज करता येते अजून। तर आज आपल्यासोबत उपस्थित आहे विवेकानंद विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री आशिष मडावी सर। यांना आज आपण विचारणार आहोत की या विज्ञान प्रदर्शनी बाबत यांचे काय मत आहे। नमस्कार वणीकर, माझे नाव आशिष मडावी। मी विवेकानंद विद्यालय वणी येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज दिनांक 8 जानेवारी या निमित्ताने आज आमचे शाळेचे संस्थापक, आमच्या विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय देमा ठाऊरी यांची आज पुण्यतिथी। तर याच निमित्ताने आम्ही आमच्या विद्यालयामध्ये सायन्स एक्झिबिशनचे आयोजन केले होते। आमचं मेन मोटो, आवर मेन ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड ऑर्गनायझिंग दिस इव्हेंट की आम्हाला आमच्या मुलांना एक चान्स द्यायचा होता, एक अपॉर्च्युनिटी द्यायची होती टू शोकेस देअर टॅलेंट इन द फील्ड ऑफ सायन्स। जसं की आपल्याला माहीतच आहे आज की आपलं जे जग आहे ते खूप समोर गेलं आहे। थिंग्स लाईक AI, मशीन लर्निंग आर व्हेरी पॉप्युलर नावडेज। दे आर चेंजिंग अवर वे ऑफ लिव्हिंग द लाईफ। तर हे सर्व शिकण्यासाठी, याच्याबद्दल इंटरेस्ट जगवण्यासाठी
आपल्याला आजचा जो विद्यार्थी आहे यांना अपॉर्च्युनिटीज द्यावं लागते, अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून द्यावं लागते, जेणेकरून त्यांना आजचं जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे याबद्दल त्यांना नॉलेज मिळालं पाहिजे. तर आमच्या विद्यालयात आज हे जे प्रदर्शनी भरली यात आमच्या शाळेचे जे मॅनेजमेंट टीम आहे यांनी व्हिजिट केलं आणि त्यांनी आमच्या मुलांचे मॉडेल्स बघितले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं समोरच्या फ्युचरसाठी. तर आमचं उद्देश फक्त हेच होतं की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आणि मी तुमच्या माध्यमाने रिक्वेस्टही करतो की जे इतर स्कूल्स आहेत त्यांनी सुद्धा जे आपल्या इन्स्टिट्यूशनल लेवलवर अशा प्रदर्शनीचे ऑर्गनायझेशन केले पाहिजे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना आपला टॅलेंट शोकेस करण्यासाठी एक चान्स दिला पाहिजे. धन्यवाद. आपल्या शाळेने जे विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली गेलेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? आज 8 जानेवारी 2025 आज या संस्थेचे संस्थापक सचिव श्री देमा ठावरी गुरुजी यांची पुण्यतिथी आणि या संस्थेच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेने विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून शाळेने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि या प्रदर्शनीची मी अवलोकन केले असता बऱ्याचशा विषयावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दलची आवड, विज्ञानाबद्दलचे प्रेम, विज्ञानाबद्दलची जे आवड निर्माण होईल व असेच उपक्रम या शाळेने राबवावे. आणि यानंतर या शाळेचा क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे आणि या उद्यापासून क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे. या क्रीडा महोत्सवास मी शुभेच्छा देतो. जे आपल्या शाळेने विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली आहे, जे छोट्या छोट्या मुलांनी खूप सुंदर असे प्रोजेक्ट बनवलेले आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आज विद्यालयात स्वर्गीय देमा ठावरी गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही एक विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली आहे शाळेत. आणि ह्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये वर्ग 5 ते 10च्या विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या प्रयोगातून एक बद्दल कशी माहिती, जसं सोलर सिस्टीम, सोलरपासून वीज कशी निर्माण करतात आणि प्रदूषण कसं वाढते, आपलं प्रदूषण कसं कमी करता येईल याबद्दलची बरीचशी माहिती या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. चांगले स्तुत्य उपक्रम इथं राबविण्यात आला आहे. मी मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय वणी. आजचा हा 8 जानेवारीचा जो दिवस आहे हे हा दिवस म्हणजे कैलासवासी देमा ठावरी सरांची पुण्यतिथी. या दिवसांच्या निमित्ताने विद्यालयातील विज्ञान शिक्षकांशी चर्चा करून आणि प्रामुख्याने विज्ञान शिक्षक श्री मडावी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यालयात वर्ग 5 ते 9च्या विद्यार्थ्यांकरिता विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. यामागचा उद्देश की विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा विकसित व्हावा आणि विज्ञान या विषयाची आवड वृद्धिंगत व्हावी व त्यातून पुढे जाऊन वैज्ञानिक निर्माण व्हावेत या उद्देशाने प्रेरित होऊन हा विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम आमच्या या विद्यालयामध्ये राबवण्यात आला. आणि या कार्यक्रमाअंतर्गत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले मॉडेल्स इथे सादर केलेले आहेत. त्या सर्वांचं मी या दिवशी अभिनंदन आणि कौतुक करतो. धन्यवाद.